तो माझ्या समवेत करायचा आहे। रामचंद्र रथावरती बसले होते, ऐकताय ना? लक्ष्मणजी लक्षवेधी सूचना देत होते, भरत शत्रुघ्न बरोबर होते, वशिष्ठांची कृपा होती आणि तिकडनं कुंभकर्ण, इंद्रजित आणि रावण अंगावरती धावून सैरा वैरा बोलत होते। रामचंद्र डगमगत नव्हते। रामचंद्राच्या समवेत कपिकुळातला मंडन करणारा हनुमंतराया शक्तिबलाची उपासना बरोबर होती। ध्वज भगवा रथावरती फडकत होता आणि जे कार एकच होत होता, हर 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 सावध हा। त्यांना असं करावं त्यांनी हात वरती चांगलं काम केलं, प्रेमात आले ते। पण जेव्हा एखादी जय घोषणा करायची त्या काळात तुम्ही आवाज वाढवायचा, बोलताना कमी करायचा, गाताना यांचा वाढवायचा, गाणं झालं की कमी करायचा। ही सिस्टीम आहे ऑपरेटिंग करण्याची पद्धती आहे। रामचंद्राचा विजय शिव हर हर गर्जनेत झाला। पण रामचंद्राला सभेत आल्यानंतर सगळ्यांना प्रमाणपत्र देताना त्या काळातल्या मीडिया तंत्रानं म्हणजे नारदानं चौकशी केली की तुमचा विजय कशामुळे झाला। ते म्हणाले आमच्याही सैन्यातल्या काही सज्जनांना मरगळ आली होती, पण कपिकोळाचं मंडन करणारा हनुमंतराय आला, सगळ्यांनी मिळून शिवाचा जय जयकार केला आणि आकाशात गगनाला चुंबन घेणारा भगवा फडकला, त्यामुळे माझा विजय झाला। लक्षात विजय सांगतोय अर्जुनाचा विजय होण्याच्या पाठीमागे मोठी फिलॉसॉफी तत्वज्ञान अडकलेलं आहे। ज्ञानोबाऱ्यांनी ते प्रकरण ऑब्झर्व केलंय, म्हणजे कृष्णचंद्र परमात्मा अर्जुनाच्या बरोबर होते म्हणून विजय झाला हे मान्यच आहे, पण त्यापेक्षा एक अदृश्य स्वरूपाचं चिंतन आहे ते तुमच्या समोर मांडतो। आम्ही स्टडी करणारी माणसं आहेत, अभंगाच्या भूमिका मांडणारी माणसं आहेत, कीर्तनकार सगळेच आहेत, प्रत्येकाच्या हातवटी मेथड पद्धती भिन्न भिन्न प्रकाराची असतील। कुणी गाणं गातात, कुणी पोवाडा म्हणतात, कुणी एखादा शेर म्हणतात, कुणी विनोद करतात, कुणी अंगविक्षेप करतात, कुणी फडकरी परंपरेने असतात, कुणी पारंपरिक संस्थेचे असतात। मला काही प्रतिबंध असल्यामुळं अतिशयोक्ती अलंकार मला करता येणार नाही, अंगविक्षेप करता येणार नाही, संप्रदायाची चरणपादुकीची ब्रह्मदंडाची मला काही भूमिका बजवायची आहे। आणि सगळ्यात महत्वाचं अयोध्येच्या निमंत्रण देणाऱ्या कलशातल्या अक्षता असल्यामुळं त्या कलशाचा मान मला सन्मान करावा लागणार आहे। लक्षात 70 वर्षाचा प्रलंबित प्रश्न एका नरवीर धीरानं सोडवला। कृपा हे खात असताना पक्षाचं पॅरामीटर नाही लावायला पाहिजे। तुम्हाला मी धन्यवाद देतो। पक्ष, संघटना, नेते, उपनेते पद कुणाचंही असावं, ते कराच, ते करताना तुमची भूमिका मांडा, परंतु भारतीय विषय एकत्र आला आणि महाराष्ट्राचा अभ्युदय होत असेल तर सगळ्यांनी पक्ष सोडून एकसंघ होणं काळाची गरज आहे। लक्षात आणि विनम्रतेनं त्याला सलाम करणं काळाची आवश्यकता आहे, गरज आहे। काय झालं? अर्जुन डगमगले, गांडीवं संस्कृती हस्तात त्वक्चैव परिदह्यते, इंद्रिय गलितगात्र झाले, अंग रोमांचित झालं, अंगाला कंप सुटला, घामाने ओलचिंब झालं आणि आता शस्त्र धरणार नाहीत इथपर्यंत अर्जुन आले। भगवान म्हणाले तुला युद्ध करायचं नव्हतं, प्रांगणात उभं राहायचं नव्हतं, तुला दंड थोपटायचा नव्हता, लंगोट बांधायचा नव्हता, तर आव कशाला आणलास? रात्री किती मीटिंग घ्याव्या लागल्या पण तुला काहीही कळलं? राजकारणात धर्मकारणात मीटिंग पहिल्यापासून रात्रीच होत आलेल्या आहेत याच्या जाणीव सगळ्यांना। त्याला काही फार अंधारात टाकण्याची आवश्यकता नाही, रातोरात मीटिंग। काय तुला युद्ध करायचं नाही, का करायचं नाही? ते माझे मामा आहेत, काका आहेत, श्वशुर आहेत, गुरु आहेत, मातुला श्वशुरा पुत्रा शाला संबंधीनच तथा, हे सगळे माझे, मी युद्ध करणार नाही। भगवान म्हणले वेडा कुठला? ते तुझे कृपाचार्य, द्रोणाचार्य आणि भीष्माचार्य जरी गुरु असले तरी गुरु असूनही जे गुरु करतात किंवा अधर्माच्या पक्षात काम करतात त्यांना जिवंत ठेवायचं नाही। ही कृष्ण नीती आहे। तुम्ही तापले नाहीत अजून ऐकायला, ही कृष्ण नीती आहे। इथे टाळ्या अपेक्षित होत्या, ही जागा आहे त्याची। जागा कशी असती? धीन ना धीन धीन नागा धीन ना तीन तीन नागा ठेका, पण धीन ना दे इंदे नागा तक तक धीन, ही जागा काढायची असते, ही जागा काढायची असते। जसं कीर्तनात टाळ्यांच्या जागात लक्षात धरा, टाळी वाजवावी, गुढी वाटही चालावी बंडनीची। आज गुढी, गुढी शब्दाचा अर्थ धर्मध्वज, धर्मकीतू, पताका, भिन्न भिन्न नाव आहेत, ब्रह्मदंड,
आणि या भगव्याला सलाम करण्यासाठी कृष्ण परमात्म्यानं अर्जुनाला चालना दिली. तुला काय वाटलं? रथात रथ चालवायला मी आहे, रथ उत्तम चालवतो, घोडे स्पीड मध्ये असले तरी कंट्रोल करण्याची क्षमता माझ्याकडे. अर्जुना, कसल्याही घोड्याला मी काटारी लगाम घातला की त्या आखडल्या जातात. याचा अर्थ असा आहे, जीव नावाचे घोडे प्रपंचात विषय भोगायला लागले की मग भगवंत त्याला लगाम घालतात आणि ब्रेक लावतात, असा त्याचा अर्थ आहे. घोडे पळत होते आणि मग अर्जुनाने परमात्म्याला सांगितलं थांबवा. थांबवले. घोडे शांत झाले आणि शांत झाल्याबरोबर भगवंत सूचना देत आहेत. सूर्य अस्तमानाच्या वेळेला तू धौम्य ऋषींच्याकडे जा अर्जुना. पांडवांची गुरु धौम्य, जा. धौम्यांच्याकडे अर्जुन आदी पांडवांना पाठवलं. त्यात सक्रिय अर्जुन. धनंजय, जा कार्य कर. धौम्याने विचारलं अर्जुना का आलास? कृष्ण परमात्म्याने पाठवलं. कारण सूर्यास्तमानाला जाताना माझ्या हातानं शंकराची पूजा व्हावी अशी अपेक्षा आहे. होईल, माझा आशीर्वाद आहे. बिलबदल वहा, धवल शुभ्र पुष्प वहा आणि करचरण कृतम वा कर्मजम कायजम वा श्रवण नयनजम वा मानसम वापराधम विहितम विहितम वा सर्वमेतत् क्षमस्व. जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो. भगवान शिवाची पूजा कर आणि मान शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा केला. भगवान शिव प्रसन्न झाले. परमात्मा हसायला लागले. शंकराचं स्वरूप कसं होतं? कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितं नमामि. उमेसहित शिवतत्व प्रकट झालं. कडकड कडकड कड डमरू वाजत होता. हातात त्रिशूळ होता आणि शिव म्हणाले, अर्जुना कुणीकडे आलास? मी नसतो आलो देवा, परंतु कृष्ण परमात्म्याने पाठवलंय. मग शंकराचं विधान आहे, अरे आम्ही दोघं दिसायला वेगळे असलो तरी हरी आणि हर आम्ही एकत्र आहेत. महाराष्ट्रात आपल्याला सगळे इकडं वेगळे वेगळे वाटतात, दिल्ली मुंबईला ते एकत्रच आहेत. फक्त तुम्ही जागे राहा, मला वेळ कमी आहे. डिबेट करताना चर्चा करताना असं वाटतं की एकामेकाला मारतील ते, पण पिरियड झालं की चहा पाण्याला ते म्हणतात भाऊ तुमचा स्वभाव चांगला आहे, ते म्हणतात दादा तुमचा स्वभाव चांगला आहे, ते म्हणतात एकनाथराव तुमचा स्वभाव चांगला आहे. खालीच प्रॉब्लेम तुम्हा माझे सगळ्यांचे असे निर्माण होतात. म्हणून जरा येणाऱ्या काळात सावधतेनं सगळं कार्य करावं अशी तुम्हाला माझी अनुभवाची सूचना आहे. अनुभवाची सूचना आहे. आम्ही दोघं एकच आहे, हरिहरा भेद नाही नका करूवा.
आम्ही दोघं एकच आहेत सूचना दिली. भगवान श्री शंकर तृप्त झाले आणि अर्जुन म्हणाले, देवा तुमच्या हाताने एक शस्त्र मला द्या, एक चिन्ह मला द्या, एक शस्त्र मला द्या. ते पाशुपत अस्त्र दिलं आणि रथावर जाताना शंकराने सूचना दिली, अर्जुना तुला तुझा विजय करून घ्यायचा असला तरी, ऐकतोस ना, गार्डिंगला कृष्ण परमात्मा आहे पण पेपर तुला सोडवायचा आहे आणि तो पेपर सोडवताना चुका करायच्या नाही. तर दिलेलं शस्त्र आणि दिलेलं चिन्ह त्याचा दुरुपयोग करायचा नाही. हे चिन्ह चांगले नाही असं वागणं हे बरं नाही असा त्याचा अर्थ. आणि मग रथाकडे आले आणि शंकर त्यांच्या डोळ्यासमोर दिसायला लागले. भगवान कृष्ण म्हणाले, अर्जुना चल बस. रथावरती बसवलं. पण भगवंताला एक प्रार्थना केली अर्जुनाने, देवा यत्र योगेश्वर कृष्ण मला मान्य आहे पण अजून एक माझी भावना आहे. काय? माझ्या रथाच्या छत्राच्या वर एक दांडी पाहिजे, वेळू पाहिजे, काठी पाहिजे आणि त्या काठीला फडकणारा भगवा ध्वज पाहिजे, तरच माझा विजय आहे. लक्षात. ज्ञानोबाराने ऑब्झर्व केलं. माऊली म्हणाली, ध्वजस्तंभावरी वानरू व्यासवर, ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू सारथी शारंग धरू अर्जुने हा राग दरबारात गावा लागतो म्हणून विठाला. कर्णाचा रथ चालवायला दुर्योधनानं आयडिया केली आणि पांडवाचा मामा शल्य फोडला. ही फोडाफोडी नवीन नाही यार, लिगाले तो पांडवांचा मामा. पण दुर्योधनाच्या लक्षात आलं आणि शकुनी म्हणाला, भांजे कुछ भी करो लेकिन अर्जुन का मामा सगा जो है ना शल्य, उसको बुला लो बेटा. ते असं फेगडं चालायचं. त्याचं नाव शकुनी. त्याची पत्रिका लिहायला मी पाहिजे होतो, पक्का अपशकुनी लिहिला. शल्य आला, रथात बसला आणि सुसनानं रथ काढला. कर्णानं बाणाचे एवढे प्रहार केले, एका बाणात अनंत बाण जात होते. असं वाटलं सैन्याला की अर्जुन आता समाप्त. पण चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी. म्हणजे घाबरू नकोस, यत्र योगेश्वर, जिथे योगेश्वर आहे तिकडे विजय, घाबरू नको. असा लगाम खेचला आणि अर्जुनाच्या रथाचे घोडे गुडघ्यावर टेकले. परिणाम अर्जुनाची मान खाली गेली आणि भगव्या ध्वजाला बाणाचा टोक लागला. पण त्या भगव्या ध्वजावर चिन्ह बलभद्र हनुमंताचा असल्यामुळं अर्जुनाचा बाल बाका झाला नाही. लक्षात घ्या. बालाची उपासना करताना गावात हनुमंत पाहिजे ही रामदास स्वामींची कल्पना होती. पोरं बलदंड झाले पाहिजे, व्यायाम केला पाहिजे, मलखांब खेळले पाहिजे, तरुण एकसंग आले पाहिजेत. गावातली तरुणी पारनेरला, आळेफाटाला, टाकळी ढोकेश्वरला जात असेल, संगमनेरला जात असेल आणि जाता जाता तिर्यक नजरीनं जर एखादं पोट्ट पापी नजरेनं पाहत असेल तर गावातल्या तरुणांनी भगव्याला सलाम करणार आणि त्याचा डोळ्यानं हात काढला पाहिजे. महाराज संभाजीराजांना अपेक्षित आहे. म्हणून वारकरी संत शांत आहेतच पण एक कॅपॅसिटी आहे त्याची. आम्ही मऊ मेणा म्हणून नम्र आहेत, परंतु प्रकरण आलं ना तर कठीण वज्राला भेदण्याचं सामर्थ्य आणि नाठाळांच्या माथ्यावर काठी मारण्याची हिंमत आम्हाला ज्ञानदेव तुकाराम या परंपरेने दिली. याची जाणीव मला वेळेचं भलतं भय आहे. 8:16 झाले. मी तरी काय करणार, सगळ्यांना अजून प्रसाद घ्यायचा आहे. कीर्तनातले बरेच लोक ऐकणारे असतात आणि काही लोक प्रसादावालेच असतात.
नुसत्या प्रसादावरच बरेच सप्ते अनेक वर्षापासून टिकून आहे. पण परिवर्तन जे व्हायला पाहिजे ते होत नाही, हे दुर्दैव आहे. लक्षात घ्या. प्रसादानं दुःख निवृत्ती होते हे मला मान्य आहे, पण प्रसादाबरोबर आपलं कर्तव्य करणं ईश्वराला अभिप्रेत आहे. लक्षात. प्रसाद घेतल्यावर पात्रावळ उचलणं आपलं कर्तव्य आहे. फायबरचा ग्लास असला तर उचलणं आपलं कर्तव्य आहे. कचरा झाला तर स्वच्छ करणं आपलं कर्तव्य आहे. प्रदूषण विरहित गाव मांडव करणं हे तुमचं कर्तव्य आहे. कर्तव्य आणि प्रसाद एकत्र आला की महाराष्ट्रात क्रांती होत असते. या दोन गोष्टी एकत्र व्हायला पाहिजेत. बरेच प्रकरण तुम्हाला सांगता येतील. हिंडोल किंवा शिवरंजनी नागाचे रागाचे स्वर वाजवा. हिंडोल किंवा देना असं तुम्ही म्हटलात तरी चालेल. सातारा जिल्ह्यातल्या कृष्णाकाठीची कथा. तुकोबारांचे मूळ पूर्वज विश्वंभर बाबा. बाबा पंढरीचे वारकरी होते. पंढरीचे वारकरी होते. विश्वंभर बाबांच्या बद्दल आपल्या नगर जिल्ह्यातल्या एका संताने असं लिहिलं, मुख्य पुरुष विश्वंभर आणि विठ्ठलाचा भक्त थोर. हे संत महिपती महाराज म्हणाले. 8 पिढ्या पंढरपूरची वारी होती. आषाढी, कार्तिकी, चैत्री, माघी. सगळ्या वाऱ्याला तुकोबारांचे पूर्वज जात होते. विश्वंभर बाबा जावळीला सातारा जिल्ह्यात राहत होते. काठकृष्णेचा होता. सह्याद्री पर्वतांच्या रांगा होत्या. श्वापदांच्या आवाज येत असायचे. किंचाळ्या कानावरती पडत असायच्या. पण विश्वंभर बाबानं आपलं भजन, पूजन, कीर्तन, कथा, उपासना, भगवा ध्वज आणि कपाळाचं गंध कधी त्यागलं नाही. त्यांच्या धर्मपत्नीचं नाव होतं आमाई. आमाई मोठी सुशील होती, धर्मवान होती. गृहिणी उत्तम असावी लागते प्रपंचात. तिच्या विना प्रपंच उत्तम करता येत नाही. तुम्हाला प्राधान्य दिलं पाहिजे. तुम्ही गार्गी आहेत, मैत्री आहेत, अरुंधती आहेत, लोपामुद्रा आहेत, सीता आहेत, सावित्री आहेत, जना आहेत, मुक्ता आहेत. तुम्हाला टाळून नाही चालायचं. म्हणून तुम्हाला मी धन्यवाद देतो की या सगळ्या पोरींना या ठिकाणी उभं केलं. तुम्ही खूप धन्यवाद. यात कोणी प्रियदर्शनी, कोणी सुषमा स्वराज आहे, कोणी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील आहे, कोणी द्रौपदी आहे, कोणी मा जिजाऊ आहे, कुणी गार्गी मैत्री आहे. धर्मपत्नी अत्यंत पवित्र होती. तिच्या विना प्रपंच करता येत नाही, परमार्थ करता येत नाही, धर्मकारण करता येत नाही, राजकारण करता येत नाही. तुम्ही सगळे विचलित तर नाहीत ना? ऐका मनपूर्वक. सज्जन हो, आमाईनी पतीला परमार्थात मदत केली, सक्रिय झाल्या त्या. विश्वंभर बाबांना 2 पुत्र होते. ऐका कथा. एक हरी आणि दुसरा मुकुंदा. 2 होते. पण सातारा जिल्ह्यात खळखळ संत वाहणाऱ्या, शांत दांत उदात्त व्यापक चिरस्थिर अखंड काळक भिन्न पाणी पक्षांचं पूजन वनराई बहरलेली. आणि असा नदी किनाऱ्यावरती एक राजा होता. शिवरायांच्या आधीचा इतिहास आहे हा. 15व्या-16व्या शतकाच्या आधीचा. साधारण 11, 10, 9 इसवी सनचा काळ आहे. विश्वंभर बाबांना निरोप आला की तुमच्या 2 पोरं बलदंड आहेत, ताकदवान आहेत, शत्रूचा पाडावा करू शकतात. आमची प्रार्थना आहे की हिंदवी स्वराज्याच्या रक्षणासाठी, महाराष्ट्राचं कल्याण करण्यासाठी आणि अटकेबाज ध्वज फडकवण्यासाठी तुमच्या लेकराची आम्हाला सैन्यात आवश्यकता आहे. ऐका कथा. महिपती महाराज लिहितात, लरा पांगरकर लिहितात, शंकरराव चतुरकर लिहितात, निळोबाराय चरित्र लिहितात. संदर्भ तुम्हाला दिले मी सगळे. विश्वंभर बाबांनी प्रपंचाची वाट आणि लग्नाचा विचार न करता 2 लेकर आपले सैन्यात भरती केले. तुम्ही जागेत ना सगळे? सैन्यात भरती केले. 6-7 महिने झाले. आक्रमणामागे आक्रमण होत होते. ललकारी कानावरती येत होती, पकडा, मारा, कापा.
एवढंच कानावरती येत होतं. कोणत्या समाजातले होते कृपया याबद्दल मी बोलत नाही. या सगळ्या गोष्टीला वाक्याला प्रतिबंध आवश्यक आहे. सगळ्याला बरोबर घेऊन चालायचंय. ही शिकवण संप्रदायाची आपल्याला आहे. सैन्यातल्या दोन्ही पोरांना रात्री ड्युटी दिली. 360 सैनिक परधर्मातले महाराष्ट्राला संपवण्याचा बेत आखत होते आणि त्यांना भगवा ध्वज कलम करायचा होता आणि त्यांना त्यांचा फडकवायचा होता. पण ड्युटी दिली हरी आणि मुकुंदाला. दोन्ही पोरांच्या शमशेरी ज्ञान किल्ल्या होत्या. कुठेतरी चकचक आवाज आला. पान पानावर घासलं. सतर्कतेनं आवाज दिला आणि हरी मुकुंदा सावधान जागा रहे. एकच ललकारी झाली. सिंहगर्जना व्हावी आणि विको लावल्यावर स्पीकरचा प्रतिध्वनी यावा तसा नैसर्गिक पर्वतांच्या रांगेतून कृष्णा काठातून सह्याद्रीतून रिप्ले परत आला. रोमांच उठले आणि रात्री पोरांनी शमशेर हातात धरल्या. ढाल धरली. मुंडासं नीट बांधलं आणि हरी मुकुंदा सैन्यात सरसावले. ऐका 360-35 कोणी सैनिक होते. धावत धावत आले. ध्वज फडकत होता. हरी मुकुंदानं पाहिलं आपले सैनिक असावधान आहेत. काम आपल्याला दिलंय. कामगिरी पत्ती झाली पाहिजे. केवळ विठोबाची सेवा गंधमाळा जप सप्ताह पंगत नाही तर आपल्या बाबांनी ज्या कार्यासाठी पाठवलंय ते कार्य करणं आपलं उत्तरदायित्व आहे. सरकले पोरं. पाठी लावली. मान हल्ली. पापणी सरकली. केस फिरकवले. बाहू स्फुरले. हातात तलवार घेतली. बर्चा घेतला आणि सप 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 वार करत करत ते 300 सैनिकाच्या मध्ये शिरले आणि 300 सैनिकाचा पाडावा केला आणि रक्ताच्या थारोळ्यात झोपले. ही अवलाद मराठ्यांची लक्षात घ्या. ही ताकद शूरांची आहे. ही क्रांती महाराष्ट्राची आहे. ही योद्ध्यांची आहे. पण पुढचं प्रकरण ऐका. हरीच्या वर्मी घाव लागला. मानेवरती लागला. हात कलम करण्यात आला. हात तुटून पडला रक्ताच्या थारोळ्यात. पण त्याने शेवटला सांगितलं मुकुंदा मेला तरी बे हत्तर लढत राहा. भगव्याला कलम करता कामा नये. हात तुटलाय आणि तुटलेला मुंडा हात या हाताने धरून प्राण त्यागताना पृथ्वीची माती आपल्या कपाळाला लावली. या महाराष्ट्राची माती कपाळाला लावली आणि तुटलेल्या हातानं 2 हात एकत्र करून या भगव्याला तुकोबारांच्या पूर्वजांनी सलाम केला. अभिवादन केलं. अरे केवढी ताकद आहे. केवढी क्षमता आहे. मी एवढ्या वेगानं ताकदीनं या वयात कीर्तन करत नाही. पण काही प्रसंगाला तरुणांना चेतना यावी. गाव जाग व्हावं. समाज एकसंग व्हावा. मरगळ निघून जावी. वन्ही तो चेत व्हावा रे. एकसंग व्हावा. ताकद निर्माण व्हावी. स्वराज्य कळावं. म्हणून मी या ताकदीनं तुमच्या समोर कीर्तन करतो आहे. या फडकणाऱ्या भगव्या ध्वजाला मानाचा मुजरा करून मी आता उर्वरित वेळेत माझ्या निवडलेल्या अभंगाकडे येतो आहे. पाहे पाध्वजे चिरकुटा Bye.
ज्ञान्यांचे राजे महारावांचे राव. माऊली असं म्हणाली, पाहे पा ध्वजेचे चिरगुट. ऐका, ध्वज उभा करणं सोपं आहे. पुढचं वाक्य ऐका, ध्वज फडकवणं सोपं आहे, मंदिर बांधणं सोपं आहे, वर्गणी करणं सोपं आहे, सिंहासन मार्बलनं बांधणं सोपं आहे, खर्च करून वर्गणीनं प्राणप्रतिष्ठा करता येते, नेत्यांच्या आर्थिक निधीवरती स्लॅब टाकता येतो. पण देवाचा नैवेद्य, आरती, उपासना आणि पावित्र्य गोष्ट अवघड आहे. तसं ध्वज फडकवणं उत्तम आहे. पण तुम्हाला माझी प्रार्थना आहे गड्यांनो, पाहे पा ध्वजेचे चिरगुट, राया जतन करीता. आपल्या पूर्वजांनी ध्वज फडकवताना कष्ट घेतले. मला सांगा, मी आजही उभ्या महाराष्ट्रात प्रौढी अहंकार नाही पण अत्यंत विनम्रतेने सांगतो, मी आजही धर्मदंड घेऊन उभ्या भारतात फिरतो आहे. माझी जिद्दीची आवड, पंढरपुराने ही नगरी पांडुरंगी मन रंगले, ही आवड आहे, ही अपेक्षा आहे. पाहे पा ध्वजेचे चिरगुट. त्याला एक भगवस्त्र असतं, त्याला परश्व असतो, त्याला ब्रह्ममुद्रा म्हणतात आणि त्याचं पालन पोषण मला करावं लागतं. विना दंडाचं मला फिरता येत नाही. समाधीला जाईपर्यंत सुवासिनीनं लिकुरवाळ्या बाळाला कडीवर घ्यावं तसं त्या नारायणाला मला सांभाळावं लागतं. लक्षात घ्या. राया जतन करीता कष्ट. राया म्हणजे राजांना काय कष्ट होतात याच्या जाणीवा जावे त्याच्या वंशात, तेव्हा कळेल. म्हणून ध्वजाला सामान्य मानू नका, ग्रंथाच्या वस्त्राला सामान्य मानू नका, टाळकऱ्यांना सामान्य मानू नका, चौकदारांना सामान्य मानू नका, विनेकऱ्यांना सामान्य मानू नका, डोक्यावर तुळशी घेतलेल्या मातेला सामान्य मानू नका, आणि भजन गाणाऱ्या माझ्या वैष्णवांना सामान्य म्हणू नका. हे महाराष्ट्राचं ऐश्वर्य. लक्षात घ्या, ऐश्वर्य. मला खूप आनंद झाला. पुन्हा जरा माझ्याकडनं अतिशुक्ती, अलंकार आणि द्विरोक्ती होती याची जाणीव आहे मला, पण राहवत नाही. माझ्या महाराष्ट्रात माझ्या जीवनातला हा पहिला क्षण आहे. 108 फुटाचा ध्वज फडकवताना माझे डोळे भरून गदगद झाले, गदगद झाले. मला आनंद वाटला. हीच प्रेरणा उभ्या महाराष्ट्रात युवकांनी घेऊन गावागावातल्या चौकात ध्वज फडकावा अशी भावना व्यक्त करतो. अजून भगव्याचं महत्व सांगतो. विवेकानंद शिकागोला पोहोचले होते. माय ब्रदर अँड सिस्टर, द ग्रेट फिलॉसॉफी भगवद्गीता तत्वज्ञान मांडत होते. टाळ्यांची कडकडाट होत होते. भगवा फेटा डोक्यावर होता, भगभगत अंगावर होतं आणि चाफ्याच्या कडीसारखं नाक होतं. गालावरती खळ पडली होती. बासमती तांदळासारख्या धवळ शुभ्र पंगती होत्या आणि स्वामीजींचं तत्वज्ञान अस्खलित होतं. त्या काळातले अनेक तत्ववेत्ते, जे फॉर एक्झाम्पल शेक्सपियर, कास्मादी गार्डा अशा तत्ववेत्यांना मांडणारे सगळे मंचावरती होते. धर्मसभा दुमदुमून गेली होती. जिकडे तिकडे जे जकार झाला होता त्या क्षणात तुटले लाख मनाचे बंध. लागला जीवाला छंद विवेकानंद. प्रत्येकाला विवेकानंद आपल्या आपले वाटायचे. एका आईला वाटायचं पळून गेलं माझं पोरग विवेकानंद तर नाही ना, नरेंद्र तर नाही ना, एका पोरीला वाटलं माझा भाऊ तर नाहीये ना. प्रत्येकीला आपापले वाटत होते. काही तरुणांना वाटायचं माझा थोरला भाऊ तर नाही ना. रामकृष्णांच्या संगतीत राहून संन्यास घेतला असेल, कदाचित विवेकानंद नाव त्याचं तर झालं नसेल ना. कालीच्या कृपेने कृपांकित झाला नसेल ना. शारदा मातेने आशीर्वाद दिला नसेल ना. भेटा रे भेटा. एक तरुणी पोरगी पळत पळत आली आणि ती म्हणाली, अहो स्वामी, तुम्ही मला फार आवडला. तुमचं बोलणं, तुमचं वागणं, शब्दांची फेक, भगवे कपडे, पण माझी एक प्रार्थना आहे, तुम्हाला मी काही देऊ शकत नाही, पण आमच्या अमेरिकेतली एक चप्पल तुम्हाला मी पायात घालण्यासाठी देते. स्वामीजी म्हणाले, तुझी इच्छा आहे तर मी स्वीकारतो. चप्पल घातली. चप्पल घातल्या घातल्या आता परराष्ट्रातले तत्ववेत्ते स्वामीजींची टीका करायला लागले, उपहास करायला लागले, हसायला लागले. आतापर्यंत भारतीय तत्वज्ञान सांगितलं, भगव्याचं महत्व सांगितलं, गीता क्रांती मांडली, रामायण महाभारताचे पुरावे दिले, पण आमच्या राष्ट्रातली चप्पल पायात घातली की नाही. स्वामीजी डगमगले नाही, घाबरले नाही. स्वामी पुन्हा स्टेजवर आले, हातात माईक घातला आणि स्वामीजी म्हणाले, अरे उपास काय करता, हसता काय, मी चप्पल पायात घातली, त्याचं कारण सांगतो. आमची भारतीय संस्कृती भगव्या वस्त्राची, त्यागाची असल्यामुळं डोक्यावर ठेवली आणि तुमची भोगाची असल्यामुळं पायाखाली तुडवली. तुम्हाला आवडतंय ना. जय विठ्ठल करू मी नाही, तसं काही नाही. माझा काही आग्रह अजिबात नाही. आता येणाऱ्या काळात मला कीर्तनाचा कंटाळा येतो, नको वाटतं. मी तर ठरवलंय मे महिन्यापर्यंत कीर्तन करावे. आता आपण थांबावं.
राजकारणात आणि धर्मकारणात पिकल्यावर माणसाने थांबावा असा एक नियम आहे. जे सक्रिय आहेत, नवीन आहेत, त्यांना प्राधान्यानं चान्सेस देणं आपलं कर्तव्य आहे. आता आशीर्वाद द्या आणि मार्गदर्शन करा. विठाल जाता जाता भावना व्यक्त करतो, वेळ मला पुरणार नाही. आपला पंथ, आपला ग्रंथ, आपला संत, आपला देव, आपली संस्कृती, आपली आई, आपले वडील, आपल्या देवालयाकडे कोणी वक्र नजरेने पाहत असेल ना, तर माणसाने त्यांना स्वीकारू नये ही माझी तुम्हाला शपथ आहे. लक्षात ठेवा. पक्ष कोणताही असो पण त्याला मिनिमम धर्माबद्दल प्रेम असावं, जिव्हाळा असावा, ओलावा असावा, निदान देवाला पाया पडावं एवढी तरी भावना त्याच्या अंतःकरणात असली पाहिजे. सज्जनांनो, मुद्दे आणि मत प्रत्येकाचे भिन्न भिन्न असू शकतात, पण शेवटी मला सांगा, माझ्या ताठरतेपणानं आल्या आल्या विलेकराचे जर मी पाया नाही पडलो तर महाराष्ट्रात किती चुकीचा मेसेज जाईल. मग आपण अभिवादनशीलस्य नित्य वृद्धोपसेविता, अभिवादन केलंच पाहिजे, केलंच पाहिजे. ज्येष्ठांना मानलंच पाहिजे, थोरल्यांचं मार्गदर्शन घेतलंच पाहिजे आणि तरुणांना जुन्यांनी प्रेरणा दिलीच पाहिजे. गावागावात मला प्रश्न विचारतात लोक, महाराज आम्ही सप्ताह करतो इतके वर्ष झाली पण नवीन पोरं टाळकरी तयार होत नाहीत, काय करावं? म्हणलं जुने जोपर्यंत लवकर मरत नाही तोपर्यंत नवीन तयार होत. एवढे पुढील काही म्हातारे वय झालं तरी काकडा म्हणता येत नाही नीट, पण टाळ घेऊ देणार नाही. सर आडवा येतो, ठेव बाबा. ते पोरग शपथ घेत, बाबा जीवनात काहीही हातात घेईन पण हे घेणार. कृपा तुमची सगळ्यांची. म्हणून जुन्यांनी नव्याला, नव्यानी जुन्यांना रिस्पेक्ट द्यावा आणि महाराष्ट्र शिवराज्य करावं, रामराज्य करावं. रामलालाची स्थापना होणारच आहे. निमंत्रण VVIP मलाही पण आलेलं आहे. अनेकविध धर्माचार्य जाणार आहेत. त्रिंबकला, नाशिकला मलाही निमंत्रण होतं, पण कीर्तन एकदा का स्वीकारलं की बुवा कीर्तनकार गावकऱ्यांना विकल्या जातो म्हणून जाता येत नाही. मला जाता आलं नाही. लोक ऐकून घेत नाहीत. इथे आधी या, बाकी काहीही सांगू नका. भावना असते, अर्थात लोकांची श्रेष्ठ भावना असते आणि त्या दिवशी मग जागा भरून कुणी काढायचा हा प्रश्न असतो, पण कधी कधी समजावून घ्यावं लागतं. माझी गाडी खराब झाली, व्हिडिओ कॉल केला मी, तिथे बोनट वर आहे, मी जवळ बसलो आहे, डोळ्यात माझ्या पाणी आहे, आता कुलीन पाणी भेटत नाहीये आणि पेट्रोल पंपावाला म्हणतो गाडी गरम झाल्यामुळे थोडी बाहेर लावा, तिथे महाराज चालत नाही. टोल नाक्यावर हात जोडून पुंडली कवरदा चालत नाही. तो महाराज असू दे, बाप असू दे, पैसे भर. हरिपाठ म्हणून आपल्या डिझेल वाटतात. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना असोनी संसारी नाही. व्यवहाराच्या जागी तुम्ही व्यवहारच पाहता. त्याप्रमाणे आम्हाला जोडून या धन उत्तम व्यवहारिक कळलाच पाहिजे. देण्यात कंजूसपणा नसावा आणि घेणाऱ्यांचा अतिरेक नसावा. वाक्य नाही कळलं, अतिरेक नसावा. हे प्रकरण फार काळ टिकणार नाही. किती वर्ष आम्ही जगून आहेत लक्षात धरा. अजूनही आमच्या कीर्तनाचा बहर, वक्तृत्वाचा बहर आणि श्रोत्यांचे चेहरे रिस्पेक्टिव्ह आहेत. ही कृपा कोणाची? ज्ञानोबा तुकोबारांची, सकल संतांची कृपा आहे. पंढरीचा परमात्मा खूप कोवळ आहे. राम अवतारात एक पाय मागे, एक पाय पुढे आहे. मच्छा अवतारात त्याची पूजा करता येत नाही. कच्छा अवतारात तो शरणागत वत्सल आहे. वामन अवतारात त्रिविक्रम 3 पावलाचा आहे. परंतु दत्तात्रय अवतारात 3 शिरे 6 हात असं त्याचं स्वरूप आहे. परंतु पंढरीला विराजमान असलेला श्रीहरी पुंडलिकानं टाकलेल्या विटेवरती विराजमान आहे. नामदेवरांना विचारलं तुमचा देव कसा आहे? नामदेवरांनी प्रश्नाचं उत्तर पहिल्या चरणात दिलं. पंढरीचा देव बहुत कोवळा, पंढरीचा देव बहुत कोवळा, पंढरीचा देव बहुत कोवळा, पंढरीचा देव बहुत कोवळा, पंढरीचा देव
पंढरीनाथ भगवान इंद्रजमी जंब पर वाढवस दंब पर रघुकुल राज पर सेर शिवराज आहे. शिवरायाचे 8वे बोलणे, शिवरायाचे 8वे चालणे, निश्चयाचा महामेरू सकळ जनासे आधारू श्रीमंत योगी. वारकऱ्यांच्या समवेत महाराज जात होते, येत होते, कीर्तन ऐकत होते. पंढरीचा प्रिय परमात्मा त्यांना आवडत होता. कुलस्वामीने जगदंबेची कृपा होती, मा आऊसाहेबांचा आशीर्वाद होता. स्वराज्याचं तोरण बांधलं आणि आटकी पार भगवा फडकवला. आजही इतिहास सुवर्ण अक्षरानं लिहितो आहे, याच्या जाणीवा तुम्हा सगळ्यांना असतात. पांडुरंगावर निस्सीम भक्ती आहे, राजांची सुद्धा आहे, संप्रदायाची सुद्धा आहे, आचार्यांची सुद्धा आहे. निस्सीम भक्ती आहे. तो देव कसा आहे? पंढरीचा देव बहुत कोवळा. त्याच्या कोवळेपणाची सीमा नाही. मी एकटा या अभंगावर 7 दिवस कंटिन्यू 2 तास बोलू शकतो, विदाउट इन्स्ट्रुमेंट, तबला पखावज टाळकरी विनेकरी नसताना. पण मला वेळ पुरणार नाही. कोवळा परमात्मा आहे, कोवळा आहे. आरद्रव भाव आहे त्याचा, ओलावा आहे, स्निग्धता आहे. ओलावा असावा लागतो. त्या वाजवण्यात गोडवा असावा लागतो, गाण्यात गोडवा असावा लागतो, प्रासादिकता असावी लागते. प्रसाद आणि वस्तू यात फरक आहे. पुढे कधी दृष्टांत तुम्हाला मी देईल. परमात्मा कोवळ आहे. किती कोवळ आहे, किती कोवळ आहे. नामदेवराय कीर्तनाला उभा राहील. अरे नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. मने ज्ञान देवा बोला अभंग. गणी मने ज्ञान देवा बोला अभंग. गणी मने ज्ञान देवा बोला अभंग. गणी मने ज्ञान देवा बोला अभंग. कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. स्त्री शक्तीला डावललेलं नाही. कीर्तन नामदेवरायांचं, नाचायला पांडुरंग परमात्मा. ऐका, अभंग म्हणा
सूचना द्यायला जनाई, अभंग गायला ज्ञानोबराय, पखावज गोरोबा काका, संत प्रमाण सावता महाराज, कीर्तन वाळवंटात 11व्या-12व्या शतकात रंगलं आणि नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, तेव्हापासून कंबर बांधतात. नाही कळलं? इथं सुटलं तर काय करायचं? बरोबर. दीक्षा न घेताच दिगंबर. मराठी कळते ना तुम्हाला? दीक्षा न घेताच दिग्दिशा आहे ज्यांचा अंबर, असे जे दिगंबर होतात. कीर्तन एवढं रंगलं आणि त्या काळातल्या पंडितांनी विचारलं, जप आम्ही केले, यज्ञ आम्ही केले, वेदपठन आम्ही केलं, न्याय आम्ही घोकला, वेदांत पाठ आम्ही केला, उपनिषद आम्ही सांगितले, ब्रह्मसूत्र लोकांच्या समोर मांडलं. नामदेवराया तुझं कोणतं भाग्य आहे, परमात्मा तुझ्या कीर्तनात नाचतो, काय प्रकरण आहे? ते म्हणाले, बाकीच्या देवापेक्षा माझा देव आहे ना कोवळा आहे, पंढरीचा देव बहुत कोवळा, सगुण सावळा सारथी हा. सगुण आहे, सावळा आहे आणि सारथी, 3 गट आहे का? सगुण निर्गुणाला त्यागुण, रूपडा, चालणारा, बोलणारा, आकाराला, आनलीला, आलेला, पितांबर, लालबुंद ओठ, नेत्र कमलाकार, बाजूबंद बांधलेले आणि श्रीहरी सगुण स्वरूपात आहे, सावळा आहे, सकंकण आहे, आकाशाच्या आकाराचा त्याचा रंग आहे, शांत आकारम भुजग शयन, शांत स्वरूपाचा श्री आहे. म्हणून सगुण सावळा सारथी हा. गाव चालवायला नेता लागतो, सप्ताह चालवायला बुवा लागतो, पक्ष चालवायला पक्षाचे अध्यक्ष लागतात, बरोबर आहे की नाही? ब्रह्मांड चालवायला ईश्वर लागतो, गाडीला ड्रायव्हर लागतो, विमानाला वैमानिक पायलट लागतो, सैन्याला कॅप्टन लागतो. तद्वत पुढचं वाक्य ऐका, हे जगत चालक परमात्मा हा सगळ्या सृष्टीचा कर्ता आहे, सारथी आहे. केवळ अर्जुनाच्याच रथावर बसला असं नाही, तर जीव नावाचे जेवढे प्राणी आहेत, तुमचं माझं युद्धच चाललंय. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा आत आणि बाहेर युद्धच आहे. कोणी शकुनी क्रॉस करील, कोणी कर्ण अंगावर येईल, कोणी विडंबन करील, कोणी टीका करील, कोणी द्वेषानं बोलील, कोणी अपमानित करील, कोणी चारित्र्यावर शिंदोडे उडवतील, कोणी सप्ताह केल्यानंतर नाव ठेवतील किती खाल्ले. महारथ चालवताना तुमच्या माझ्या हृदयात चिरस्थिर राहणारे एक ब्रह्म आहे, त्याचं नाव परमात्मा आहे, त्याचा हृदयामध्ये मी रामू. असं त्या सर्व सुखाचा आराम की भ्रांता सिकामू विषयावरी श्रीहरी हृदयात आहे, तुमचं माझं सारथ्य करतो. म्हणून सारथी सर्वांचा साक्षीभूत असे, संकटी सायासे गजेंद्रासे. अभंगाचं दुसरा चरण आहे. सारथी सर्वांचा साक्षीभूत असे, 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 सारथी सर्वांचा
ते का म्हणत नाही त्याचं कारण आहे, द्रव्य तुम्हाला मिळणार आहे, ते त्रास का घेते? पण धन्यवाद, तुम्ही डुल्लात गायलं, टाळ्या वाजवल्या. अरे कर टाळी बोला, टाळी वाजवावी म्हणा, टाळी वाजवावी आणि वाटही चालावी. ज्ञानाचा गाभा तीच पंढरी. लक्षात घ्या, आज पंढरी अवतीर्ण झाली, आज दिहू झालंय, पैठण झालंय, मुक्ताई, त्रिंबक, सगळे तीर्थक्षेत्र इथे आले. तीर्थे तया ठाया आणि इथे पुणे इथं व्हावया. काय अनावट चाल तुम्ही गायली, मला तुम्हाला धन्यवाद द्यावा वाटतो. गोदी माडगुळकरांच्या रामायणाच्या अंगाने आपण गायलं. मला गाणं कळतं पण गाता येत नाही. प्रपंचात मुलाला नवरी कशी असावी हे कळतंय पण मला करता येत नाही. हे पण कळत नाही ना. हे कळत नसेल त्यांचे मजले रिकामे तसा तसा. वा, सारथी सर्वांचा साक्षीभूत असे. अरे 2 कॅमेरे लावत जा इथून पुढे कधी पण. एक मला आणि लोकांना सगळ्यांना कोण बसले वगैरे सगळ्यांना घेण्यासाठी. लक्षात ठेवा, एवढा खर्च करताय, 2 कॅमेरे लावायचे मस्त. चला, काही गावात तर ते जनरेटर मंडपाच्या जवळच असतं. आवाज आला की जय विठ्ठल करतो मी, किती मोठा कार्यक्रम असतो. वाढदिवसाला जात नाही, वास्तुशांतीला जात नाही, लग्नाला जात नाही. का जात नाही? नाही जात, मला आवडत नाही, माझी शिस्त आहे, माझी नियमावली. सारथी सर्वांचा साक्षीभूत असे. परमात्मा फक्त साक्षी स्वरूपात नटलेला आहे. गजेंद्रासी रक्षी गणिका उद्धरी. श्रीमद भागवतात ती कथा तुमच्या पाठच आहे, पण मला बोलवलंय म्हणून सांगतो आहे. लक्षात घ्या, गजेंद्र सहस्त्र वर्ष युद्ध करतोय. पाण्याकडे निघालाय गजेंद्र. गजेंद्र जीव हाच गजेंद्र आहे. आणि आशा नावाची नदी आहे. आशा नाम नदी जयद्रथ जला तृष्णा तरंगा कुला. आशा नावाची नदी आहे आणि त्या नदीच्या पाण्यानं जीवाला आनंद वाटतो असं भासतं त्याला. आणि मग प्रापंचिक जीवांना बरोबर घेऊन तो आपला त्याच्यात समाधान मानतो. पण तिथे एक भोवरा आहे, ती माया नावाची नदी आहे. त्यात तो गटकाळी खातो आणि मृत्युमुखी पडतो. गजेंद्र एक कथा अशीच आहे. गजेंद्राचं कुटुंब सगळं बरोबर आहे, गजेंद्राची बायको बरोबर आहे, गजेंद्राची मुलं बरोबर आहेत आणि सगळ्यात महत्वाचं गजेंद्राची मेहुणी त्याच्या बरोबर आहे. ज्यांच्या कुटुंबात मेहुणी आहे तिथे वेगळाच आनंद आहे. आणि ज्यांच्या घरात मेहुणा कारभारी त्याचं महाभारत झाला असं गृहीत धरा. आता कीर्तनातले वाक्य रेडीमेड असतात ऑलरेडी, मेडिकल सारखे. जो आजारी त्याला ती गोळी मिळते, त्याला मी काय करू? आयत्या कपड्याच्या दुकानात कुठल्याही मोंड्याचं आणि छातीच्या मापाचं वस्त्र मिळतं, तसे वाक्य असतात. काहींना ते फीड लागतात, त्याला आपण काय करायचं? गजेंद्र स्नानासाठी आला, पाण्यात उतरला, सोंडीत पाणी घेतलं आणि नवीन बंगल्यातल्या शावरला सुरू करून आंघोळ करताना त्या घरातल्या तरुणांना जसा आनंद वाटतो, तिथे काही संकल्पना येतो. कायिक, वाचिक, मानसिक, सांसर्गिक संकल्पना आहे. नमामि गंगे तव पादपंकजम नाही. साबण घ्यायचा, शावर सुरू करायचं, त्या प्लास्टिकच्या चौरंगावर बसायचं. आता श्रीमंती समाप्त झाली, प्लास्टिक चालय, फायबर दरिद्री हलकटपणा, त्याच्यावर बसायचं. स्नानाला जगतोच, असं भरला की कानवाला होतो त्याचा नाव जग. आणि शावर सुरू करायचं. आरोग्याचे रक्षण करीतो लाईबॉय. लाईबॉय ज्याचे घरी आरोग्य तेथे वास लाईबॉय. आणि दुसरी एक मौज आहे, उठा उठा दिवाळी आली, स्नानाची वेळ झाली. केमिकल वाल्यापासून ते रामदेव बाबापर्यंत सगळ्या साधना घेतल्या. सगळ्या संकल्प नाही, विकल्पयुक्त स्नान आहे, संकल्पयुक्त नाही. असा गजेंद्र आत्ता स्नान करतो, शावरचं पाणी तुषार त्याला बरं वाटतं, वरून पडणारे थंडगार. गजेंद्रानं सोंडेत पाणी घेतलं. ऐकताय ना गजेंद्रांनो? जीवरूपी प्राणी गजेंद्रच आहे ना, आत्ताच बोललो ना मी. पाणी सोंडेत घेतलं,
आणि गजेंद्रानं सोंडेतलं पाणी परिवारावरती शिंपडलं. कुणावरती? बायको, मुलं आणि मेहोणी. बायको म्हणाली, आई काही कसला नाद आहे तुम्हाला, अजूनही सवय गेली. लग्नात मारलेल्या पिचकाऱ्या अजून तुम्हाला संपल्या असं वाटत नाही का? आणि हळूच फवारा मारला तुषार, ते गेलं मेहुणीच्या अंगावर. ती खुश झाली, सॉलिड. ती काय म्हणाली माहिती का? भाऊजी किती प्रसन्न स्वरूप आहे तुमचं, खरंच. बायकोवर प्रेम कोणी करी, पण मेहुणीला कोण स्नान घालणार आहे, मानावं लागेल ना तुम्हाला. आणि तिने असं केलं म्हणे, वा मला काही माहिती नाही, मी तिथे नव्हतो पण ऐकलंय. गजेंद्र स्नानात मग्न झाला आणि त्याने पाण्यात पाय टाकला. पाय टाकला तसं पाणी स्वच्छ मोती शिंपला दिसावं एवढं निर्मळ होतं. परंतु पाय रोवला आणि काळक भिन्न पाणी झालं, गढूळ झालं. गढूळ झालेल्या पाण्यात मगर होता. मगराने आ केलं आणि गजेंद्राचा पाय पकडला. ऐकताना संसार नावाचा मगर जीव नावाच्या गजेंद्राला असाच पकडतो. आणि गजेंद्र म्हणतो, सोड 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 सोड. संत म्हणाले, आपुली आपण करा सोड. आता माझ्या डोक्याला बांधला फेटा काही गावकरी म्हणून सोडणार आहे? माझी मला सोडावं लागेल ना. कंबर ज्याची त्याला सोडावी लागेल, ज्याने केलं त्याला भोगावं लागेल. सज्जन हो, वेळ माझा संपत आला. 8:55 झाले. विठोबा रुक्माई माऊलींचं भजन शेवटची चाल करता करता 9:20 9:15 होत असतात. मी थांबवतो. काय प्रकार झाला माहिती का? सहस्त्र वर्ष ज्याला माझी क्रीडा झाली, संतांनी वर्णन केले. पाय सुटेना, आक्रोश केला. श्री अनंता मधुसूदना, श्री अनंता मधुसूदना, पद्मनाभा नारायणा. श्री अनंता मधुसूदना, श्री अनंता मधुसूदना, पद्मनाभा नारायणा, पद्मनाभा नारायणा, पद्मनाभा नारायणा. श्री अनंता गजेंद्राने भजन केलं. नारायणा 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 नारायणा
खायला असं दिलं पडत नाही. अंगावर वारं गेलं ना मग झटका कळतो कसं काय. जो करील माझ्या कीर्तनातील टाळ्यांची टाळाटाळी त्याला या उपक्रमानंतर यमकवटाळी. नारायणाचं भजन केलं, श्रीहरीला दया आली. परमात्मा दयाळू आहे ना. परमात्मा वैकुंठात निघाले. हा कहे लक्ष्मीवरती कहे गजराज. विचारलं लक्ष्मणी कोणीकडे निघालात, हे तेव्हापासून आहे. वेळ उशिरा इकडे तारखे घेताना मला अभ्यास करावा लागला. बॉल गेल्या गेल्या कॅच करण्यासाठी हात पाहिजे, तसं वाक्य आलं की कानं तयार पाहिजे. नाही ते नंतर गायला प्यायला दयाळू परमात्मा आले. स्पीकरवाले आवाज कंट्रोल करा. दयाळू परमात्मा खाली आले आणि आल्यानंतर काय हत्तीकड आता औक्षणाचं ताट नाही, हळदी कुंकू नाही, अक्षत नाही, अत्तर नाही, सुगंधी द्रव्य नाही, सिंदूर हरिद्रा नाही, गुलाल बुक्का नाही, काही नाही. गजेंद्राच्या लक्षात आलं. गजेंद्रानं पाण्याच्या सरोवराच्या जवळचं कमल फूल काढलं. ऐकताय ना, ऐकताय ना. आणि सेवंती बकुल चंपक पाटलाभ जयही पुन्हा गजाती करवीर रसाल पुष्पैः बिल्व प्रबाल तुलसी दल मंजिरी भीः त्वां पूजयामि जगदीश्वर मे प्रसीद. नाना सुगंध पुष्पानी यथा कालोद्भवानीच पुष्पांजलिर्मया दत्तम ग्रहाण परमेश्वर. फूल घेतलं वाहिलं. पत्रम पुष्पम फलम तोयम. देवा मी संकटात अडकलो, माझ्याकडे काही नाही. फूल टाकलं. परमात्मा प्रसन्न झाले. ऐका, परमात्म्याने आपल्या हातातलं सुदर्शन, दुष्टांना चांगलं दर्शन, ज्याच्या करबी घडतं त्याचं नाव सुदर्शन. ज्याचे त्याचे चिन्ह ज्याने त्याने ताकदीने सांभाळावे लागतात. कौमोदिकी गदा, शंख, वनमाला, कमंडलू, दंड आणि सुदर्शन त्याच्या त्याच्या हातात होते. प्रसंगाला ते सोडत होते, प्रसंगाला कंट्रोल करत होते. सोडलं. गजेंद्राचा पाय पकडलेला आहे. ते घर 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 फिरत फिरत गेलं आणि मगरीची दाढ तोंड फाडलं. आता पाणी लालबुंद झालं. गजेंद्राचा पाय सुटला. गजेंद्र पाण्याच्या बाहेर आला. परमात्म्याच्या अंगावर पुष्पवृष्टी झाली. विमानात बसवलं आणि गजेंद्राला घेऊन भगवान वैकुंठात पोहोचले. वाक्य गांभीर्याने ऐका. भगवान वैकुंठात पोहोचले. एवढं गांभीर्याने ऐका, नीट ऐका. वैकुंठात पोहोचल्यावर सगळ्या खुर्च्या मांडल्या होत्या, आसनं. पहिल्या रांगेत त्यांना मगर कॅबिनेटला बसलेला दिसला. आणि तुम्ही जागेत का गेले? पहिल्या रांगेत कॅबिनेटला समोर. गजेंद्र नाराज झाला. भजन मी केलं, संकट माझ्यावर आलं, प्रसन्न मला झालास आणि मला त्रास देणाराला डायरेक्ट मंत्रीपद दिलं कसं? कॅबिनेट केलं कसं? विचारलं त्या काळात. ते म्हणाले की असेच बदल होत असतात. जागर हा गजेंद्र, जागर हा गजेंद्र. असं होत असतं. डगमगू नकोस. तुला काय शंका आली की सेवा मी केली आणि मला त्रास देणारा पहिल्या रांगेत कसा? त्याचं उत्तर आहे, गजेंद्र संत आहे, गजेंद्र भक्त आहे. माझ्या भक्ताच्या चरणाचा जो आश्रय करतो त्याला मी वैकुंठात आणतो. त्याचं उत्तर आहे. कृष्णांची मार्मिकता तुम्हाला कळल्याबद्दल धन्यवाद देतो. माझा वेळ संपलाय. 9:02 झाले. हार बुक्क्यावाले जे मानकरी ते तयार व्हा. पार कुमार
होता उद्धरी भिल्लणीचे करी फळे भक्षी. अहो पांढऱ्याला हात घालणं अवघड आहे. काळ्याचं गोष्ट आमच्यातले आमच्यात कळलं असेल. सातत्यानं काळ्या पट्टीला वाजवणं सोपं असतं, पांढऱ्याला हात लावणं अवघड असतं. का लावायचा मर्यादा असते म्हणून. बाकी एक पखावज वादक माझ्याकडे आले कीर्तनाच्या आधी. महाराज स्वर कोणता? म्हणलं हा. हा स्वर कसा असतो? म्हणलं रंग कोणता आहे? वाईट. हा ठीक आहे लावतो. मला काही काही गोष्टी नाव घ्यायचं नाही पण काम करायचं. हे ज्याला कळलं तो महाराष्ट्रात टिकतो. लक्षात धरा. करायचं पण सांगायचं नाही. सांगून काम होत नाही. माझ्याकडे ड्रायव्हर होता, आता चांगला आहे, पूर्वीचा सांगतो. मला एक जुनी गाडी घ्यायची होती आणि गेलो आम्ही घाटकोपरला, मुलुंडला. जुन्या गाड्या MS4च्या मिळायच्या कमी किमतीत. प्रीमियर पद्मिनी. गेलो 90-95 हजारला गाडी ठरली. ड्रायव्हर माझ्यावर रागावला. महाराज म्हणलं काय तुम्हाला कळत नाही? म्हणलं कसं काय? लोक माझं कीर्तन ऐकतात ते कळतंय पण तुम्हाला गाडीतलं कळत नाही. म्हणलं मग तुला कळतं, तू माझा गुरु, मी तुझा शिष्य आहे. ज्याला ज्यातलं कळतं त्याचा शिष्य आहे. म्हणलं बोला गुरु महाराज काय करायचं? तर मला गाडी आपल्याला कोणती घ्यायची? म्हणलं धबल शुभ्र. मी काय म्हणालो? धबल शुभ्र. तू म्हणला यामुळे तुमचं माझं जमत नाही, घेतली तर व्हाईट घ्यायची नाही तर घ्यायची. अरे दोन्हीचा अर्थ एकच झाला. वा. जसं पांढरी पट्टी स्वर. तुमचा प्रयत्न उत्तम आहे, छान आहे, मला आनंद वाटतो. जरी तुम्हाला पांढरं कळलं नाही तर भगवं कळलं त्याबद्दल सलाम. डोक्यावर अजून काय पाहिजे? असा महाराष्ट्र टवटवीत दिसला पाहिजे. लक्षात धरा. पक्ष कोणताही असू पण एकदा हे फडकले ना की चैतन्यच प्राप्त होतं. लक्षात धरा. चैतन्य काय तुम्ही वाजवताय पण बाकीचे बळच त्यांना लाचावले म्हणा. आणि खरंच आहे आपण त्रास देऊ नये. एवढ्या एका उपक्रमाला एवढी गर्दी जमणार पारनेर तालुक्यातलं हे पहिलं गाव. मांडव्यांची कृपा आहे. ऋषींच्या पदस्पर्शाची पावर ताकद त्या प्रभागात आहे. म्हणून मला तुम्ही या ठिकाणी बोलवलं. समस्त ग्रामस्थांना धन्यवाद देतो. मी पर्सनल वैयक्तिक आज कुणाचंही नाव घेतलेलं नाही. एकाचं घ्यावं एकाला राग येतो. तुम्ही सगळेच माझे, हे माझे सोयरे सज्जन सांगाती, सगळेच माझे नातलग आहेत ना. मी नात्यातला आहे. बक्षी सुदाम्याचे पोहे मुष्टीभरी, नामा म्हणे हरी गोड माणी. जाता जाता एवढंच एक भजन म्हणायचंय, भागवतातलं एक म्हणायचंय आणि वारकरी अंगाने एक म्हणायचंय. 2 भजन आहेत. अरे द्वारपालो एक आणि दुसरं भजन आहे सुदामा ब्राह्मण. आपलं कीर्तन संपत आलं. अरे द्वारपालो, अरे द्वारपालो कन्हैयाच कह दो. अरे द्वारपालो कन्हैयाच कह दो कि दर पे सुदामा गरीब आ गया है. दर पे सुदामा गरीब आ गया है. अरे द्वारपालो कन्हैयाच कह दो. अरे द्वारपालो कन्हैयाच कह दो. दर पे सुदामा गरीब आ गया है. दर पे सुदामा गरीब आ गया है. भटकते भटकते न जाने कहाँ से, भटकते भटकते न जाने कहाँ से तुम्हारे महल के करीब आ गया है. तुम्हारे महल के करीब आ गया है. घोर प्रेमाचा भुकेला हा की दुष्काळ. दयाला परमात्मा प्रेमाचा भुकेलीलाय. कोरडे पोहे दिले आणि परमात्म्याने सुदाम्याला सुवर्णाचा गाव दिला. लक्षात गाव दिला. ही भक्ती आहे, हे प्रेम आहे. श्री कृष्ण सखा कश्चित ब्राह्मणो ब्रह्मवित्तमाः. भागवतातलं प्रमाण दिलं, भजनही म्हणालो आणि संत प्रमाण दिलं.
तुम्हा समस्त ग्रामस्थांना मी खूप खूप धन्यवाद देतो. नियमाप्रमाणे विठ्ठल घड्याळ ब 9:09 झाले. पूर्वी आम्हाला वर्गात असायचं बालवयात, कळलं का? बबन कमळ ब नव्हतं का? पण काल परत मी त्याला म्हणालो घड्याळ ब 9:09 झाले. आपला काळ संपत आला. हे कीर्तन भगवत चरणी समर्पित करून माझ्या कीर्तन सेवेला विराम देतो. आमदार महोदयांचं येणं होतं अशी कानावरती सूचना होती. काही कारण परत्वे व्यापामुळं कदाचित ते आले नसतील. कोरोना काळात त्यांनी केलेलं कार्य मला ठाऊक आहे. मी पूर्वी या प्रभागात आलेलो आहे. प्रत्यक्ष भेटी होत नसल्या तरी काहींचं कार्य त्याच्या कीर्तीनं समाजात फडकत असतं, ते झाकता येत नसतं. काही आपणही आलात, साहेब आपणही आलात. काहींची नावं मला पाठ नाहीत, पण औपचारिक होईना रिस्पेक्ट देणं हे आपलं उत्तरदायित्व असतं. तुम्हाला मी धन्यवाद देतो आणि आजचं कीर्तन याच भगव्या ध्वजाला सलाम करत 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 समर्पित करतो आणि माझ्या विचारांना इथे थांबवतो. करविली तैसी केली कटकट, वाकडे का नेट देव जाणे, तुमच्या पायाच्या प्रसादे काही बोललो विनोदे, माझा क्षमा करणे संती हे अंगभूत युक्ती. व्यसनमुक्त जीवन जगा, भांडण तंटे कलह करू नका, क्षमस्व. जातीय तेढ निर्माण होईल अशी प्रकरण अंगी आणू नका. गाव एक संग ठेवा, स्वच्छ ठेवा, पुन्हा पवित्र ठेवा. देवालय, मंदिर, संत, ग्रंथ, पंथ यावरील आक्षेप कृपया आपले माणसं असले तरी सहन करू नका. जागीच त्यांना जागा दाखवा. एक प्रकरण. दुसरं प्रकरण, आपल्या आई वडिलांवर कोणी थुंकलं तर आपण सहन करतो काय? मला खालून तुम्ही सांगा. जसे ग्रंथ, पंथ आणि देव आपले असल्यामुळं त्यांच्याकडे तिरकं कोणी पाहिलं तर आपण अजिबात क्षमा करायची नाही. आपण एक संग राहायचं, तरच त्या फडकणाऱ्या आकाशातल्या ध्वजाला आनंद आणि समाधान वाटेल आणि तो प्रेमानं डुलत राहील आणि तुम्हाला क्रांती आणि शांती हा संदेश देईल. जाता जाता एक सुविचार पत्रकारांना देतो, कीर्तन समाप्त करतो. वारकरी महाराष्ट्राचा आत्मा आहे आणि शेतकरी महाराष्ट्राचा श्वास आहे. आता कीर्तन समर्पित करून माऊलींचं भजन घेतो आणि थांबतो. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली बक्षी सुदाम्याचे पोहे मुष्टीभर, नामा म्हणे हरी गोड मानी गोड मानी. सारथी सर्वांचा साक्षीभूत असे. जय जय विठ्ठल जय हरी, जय जिथे कीर्तनाची जागा तिथे पांडुरंग उगा.
अखिल हिंदुस्थानचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने हिंदू धर्माचं प्रतीक असणारा 101 फुटी भव्य असा भगवा ध्वज आपल्या मांडवी खुर्द गावामध्ये या ठिकाणी या ध्वजाचं अनावरण आज